नमस्कार माझ्या बालमित्रांनो, आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलवर इंग्लिश टू मराठी या नवीन यूट्यूब चॅनलवर तुमचं मी स्वागत करत आहोत. आणि आज आपण इयत्ता पाचवीची पहिली पोएम शिकणार आहोत. त्याचं नाव आहे सॉंग्स अँड ग्रीटिंग्स. सॉंग्स अँड ग्रीटिंग्स म्हणजे काय? गाणी आणि शुभेच्छा, किंवा आपण ग्रीटिंग्सला मराठीमध्ये अभिवादन पण म्हणतो. ठीक आहे, तर चला मी यामध्ये सुरुवातीला आपला गाण्याची चाल सांगणार आहोत या कवितेची, आणि त्यानंतर आपण एक एक इंग्लिश शब्दांचा अर्थ बघूया. ठीक आहे, हा, तर चला. तर सुरुवातीला आपण चाल घेऊया. पहिलं काय अगोदर बघा. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, द बेस्ट यू दिस मॉर्निंग. हाऊ आर यू, हाऊ आर यू, आय होप यू आर फीलिंग फाईन अँड हॅपी ऑल द टाइम. तर आता चला सर्वांनी चाल म्हणूया माझ्या मागे मागे म्हणूया. ला 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 ला. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, द बेस्ट टू यू दिस मॉर्निंग. हाऊ आर यू, हाऊ आर यू, आय होप यू आर फीलिंग फाईन अँड हॅपी ऑल द टाइम अँड हॅपी ऑल द टाइम. आता बघा इकडे लक्ष द्या सर्वांनी माझ्या मागे मागे म्हणा. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, द बेस्ट टू यू दिस मॉर्निंग. हाऊ आर यू, हाऊ आर यू, आय होप यू आर फीलिंग फाईन अँड हॅपी ऑल द टाइम अँड हॅपी ऑल द टाइम. तर बघा मित्रांनो, गुड मॉर्निंग म्हणजे काय होते? शुभ सकाळ, किंवा आपण त्याला शुभ प्रभात पण म्हणू शकतो. ठीक आहे, शुभ गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ किंवा शुभ प्रभात. ठीक आहे. द बेस्ट टू दिस मॉर्निंग म्हणजे ही तुमची सकाळ ही चांगली असो. ठीक आहे. हाऊ आर यू, हाऊ आर यू म्हणजे तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे आहात. आय होप यू आर फीलिंग फाईन म्हणजे मी आशा बाळगतो की तुम्ही चांगले आहे. अँड हॅपी ऑल द टाइम म्हणजे तुम्ही संपूर्ण वेळ आनंदी आहे. तर आता लक्ष द्या, एकदा सर्वांना सांगतो मी. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग म्हणजे काय? शुभ प्रभात, शुभ प्रभात. ठीक आहे. द बेस्ट टू यू दिस मॉर्निंग म्हणजे तुमची ही सकाळ चांगली असो. हाऊ आर यू, हाऊ आर यू म्हणजे तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे आहात. आय होप यू आर फीलिंग फाईन अँड हॅपी ऑल द टाइम म्हणजे मी आशा बाळगतो की तुम्ही चांगले आहात आणि सर्व वेळ तुम्ही आनंदी आहात. तर लक्ष द्या, आता काही मराठीचे म्हणजे इंग्रजीचे काही अर्थ आहेत ते तुम्हाला लिहायचे. ठीक आहे. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग म्हणजे काय होते सांगा मला. हा, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ, शुभ सकाळ. ठीक आहे. शुभ सकाळ. ठीक आहे. गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ. ठीक आहे. बेस्ट म्हणजे काय होईल? तर बेस्ट म्हणजे चांगलं. ठीक आहे. इथं लिहून घ्या, बेस्ट म्हणजे चांगलं किंवा चांगला म्हणून. ठीक आहे. आणि धिस म्हणजे काय होते? हा, ही, हे. काय होते? धिस म्हणजे हा, ही, हे. आणि मॉर्निंग म्हणजे काय होईल? तर सकाळ. ठीक आहे. तर मग याचा अर्थ काय होईल लक्ष द्या. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ, शुभ सकाळ. द बेस्ट यू दिस मॉर्निंग म्हणजे तुमची ही सकाळ चांगली असो. ठीक आहे. हाऊ आर यू म्हणजे काय होईल मुलांनो सांगा मला. तर हाऊ आर यू म्हणजे इकडे लक्ष द्या. हाऊ आर यू म्हणजे काय होईल? तुम्ही कसे आहात. ठीक आहे. हाऊ आर यू, हाऊ आर यू म्हणजे काय होईल? तुम्ही कसे आहात. आणि होप म्हणजे काय होते? होप म्हणजे आशा बाळगणे. ठीक आहे. होप म्हणजे आशा बाळगणे. ठीक आहे. हॅपी म्हणजे काय होईल? सर्वांना माहितच आहे, हॅपी म्हणजे आनंदी. आणि ऑल द टाइम म्हणजे काय होईल? संपूर्ण वेळ. ऑल द टाइम म्हणजे संपूर्ण वेळ.
तर आता लक्ष द्या, मी सुरुवातीपासून सर्वांना एकदा सांगत आहोत. गुड मॉर्निंग म्हणजे काय होईल? शुभ सकाळ, शुभ सकाळ. ठीक आहे. द बेस्ट टू यू दिस मॉर्निंग म्हणजे ही तुमची सकाळ चांगली असो. हाऊ आर यू म्हणजे काय होईल? हाऊ आर यू म्हणजे तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे आहात. आय होप यू आर फीलिंग फाईन म्हणजे काय? मी आशा बाळगतो की तुम्ही चांगले आहात. अँड हॅपी ऑल द टाइम म्हणजे काय होईल? आणि तुम्ही संपूर्ण वेळ आनंदी आहात. समजलं सर्वांना? हा, एकदा लक्ष द्या. गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ, शुभ सकाळ. ठीक आहे. द बेस्ट टू यू दिस मॉर्निंग म्हणजे तुमची ही मॉर्निंग चांगली असो. हाऊ आर यू म्हणजे तुम्ही कसे आहात, कसे आहात. आय होप यू आर फीलिंग फाईन म्हणजे तुम्ही आनंदी आहात, मी असा बाळगतो की तुम्ही आनंदी आहात. अँड हॅपी ऑल द टाइम म्हणजे तुम्ही संपूर्ण वेळ आनंदी आहात. ठीक आहे. हा झाला पहिल्या आपला स्ट्रँजाचा अर्थ, म्हणजे आपला पहिल्या कडव्याचा हा अर्थ झाला. ठीक आहे. सर्वांना समजलं असेल. ठीक आहे. नाही समजलं तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघायचा आहे. ठीक आहे. यानंतर आपण सेकंड स्ट्रँजा बघू आपण. तर सेकंड कळवा म्हणून आपण याला. ठीक आहे. सॉन्ग टू काय आहे याच्या अगोदर मी चाल सांगतो तुम्हाला, एकदा लक्ष द्या सर्वांनी. ठीक आहे. एकदा मी तुम्हाला इथं बघून सांगतो, नंतर आणखी पुन्हा एकदा सांगतो. ठीक आहे. द मोर वी गेट टुगेदर. तर याची चाल कशी आहे? द मोर वी गेट टुगेदर, द मोर वी गेट टुगेदर, टुगेदर टुगेदर. The more we get together, the more we get together, the happier we will be, the happier we will be. एकदा बघा, याची चाल सांगत आहो मी. The more we get together, the more we get together, together together. The more we get together, the happier we will be. आता बघा, मी तुम्हाला सांगू देऊ तर तुम्हाला पाठ झाली का तर लक्ष द्या माझ्याकडे. The more we get together, the more we get together, together together. The more we get together, the happier we'll be. अशा पद्धतीने तुम्हाला पण पाठ करायचा आहे. ठीक आहे. दुसरा काय? लक्ष द्या इकडे. For your friends are my friends, for your friends are my friends, and my friends are your friends, and my friends are your friends. The more we get together, the happier we will be. या पद्धतीने तुम्हाला पाठ करायचा आहे. चला, तर तुम्हाला पाठ झाले का ते बघूया. आता मी म्हणतो, तुम्ही माझ्या मागे म्हणायचं. ठीक आहे. लक्ष द्या इकडे. The more we get together, the more we get together, together together. The more we get together, the happier we will be. For your friends are my friends, and my friends are your friends. For your friends are my friends, and my friends are your friends. The more we get together, the happier we will be. या पद्धतीने तुम्हाला पण पाठ करायचं. तर आता चला बघूया, अर्थ बघूया या कवितेचा. ठीक आहे. या कवितेचा अर्थ बघूया. ठीक आहे. The more we get together, तर लक्ष द्या, मोर म्हणजे अधिक जास्त. मोर म्हणजे काय होईल? अधिक जास्त. आणि टुगेदर म्हणजे काय होईल? एकत्र. ठीक आहे. मोर म्हणजे काय होईल? अधिक जास्त, आणि टुगेदर म्हणजे एकत्र. ठीक आहे. याचा अर्थ बघूया. द मोर वी गेट टुगेदर. वी म्हणजे आम्ही किंवा आपण. लक्ष द्या, जेवढे आपण अधिक जास्त एकत्र येऊ. टुगेदर म्हणजे काय? एकत्र. टुगेदर म्हणजे एकत्र एकत्र. जेवढे आपण जास्त एकत्र येऊ, एकत्र. The more we get together, the happier we will be. Happier म्हणजे आनंद. ठीक आहे. The more we get together, the happier we will be. म्हणजे याचा अर्थ काय होईल? जेवढे आपण जास्त एकत्र होऊ, एकत्र. जेवढे आपण जास्त एकत्र येऊ, तेवढे काय राहू आपण? आनंदी राहू. समजलं? हा, एकदा लक्ष द्या. The more we get together म्हणजे काय होईल? जेवढे आपण जास्त एकत्र येऊ. ठीक आहे. टुगेदर म्हणजे काय होईल? एकत्र. ठीक आहे. द मोर वी गेट टुगेदर म्हणजे जेवढे जास्त आपण एकत्र येऊ. द हॅपीयर वी विल बी म्हणजे काय होईल? तर आपण जेवढे जास्त एकत्र येऊ तेवढे आपण आनंदी राहू. जसे बघा,
आपण क्लासमध्ये एकटा राहतो तर आपल्याला असा उदास उदास वाटते. जर आपला मित्र आला तर आपल्याला कसं वाटते, असा थोडासा आनंद वाटते. आणि तसेच भरपूर मित्र राहिले तर कसं आपण खूप आनंदी राहतो. त्याच पद्धतीने इथं काय सांगितलं आहे, जसं आपण जेवढे आपण एकत्र येऊ तेवढे आपण काय राहू, आनंदी राहू. ठीक आहे. तर दुसरं याचं बघा, फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स. जे तुमचे मित्र हे माझे मित्र आहेत. ठीक आहे. काय बोलू, फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स. जे तुमचे मित्र माझे मित्र आहेत. अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स. आणि माझे मित्र तुमचे मित्र. ठीक आहे. याचं काय अर्थ होईल, फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स म्हणजे तुमचे मित्र माझे मित्र आहेत. अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स म्हणजे काय होईल, आणि माझे मित्र तुमचे मित्र आहेत. द मोर वी गेट टुगेदर द हॅपियर वी विल बी. म्हणजे जेवढे आपण जास्त एकत्र येऊ तेवढे काय राहू, आनंदी राहू. तर चला मी तुम्हाला काही मराठीचे अर्थ लिहितो, इंग्लिशचे अर्थ काही मराठीमध्ये बोललो तर लक्षात. फ्रेंड म्हणजे काय होईल, मित्र होईल. ठीक आहे. फ्रेंड म्हणजे मित्र. फ्रेंड म्हणजे इथे हा मित्र. ठीक आहे. आर म्हणजे आहे. माय म्हणजे काय होईल, माझी, 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 माझी. ठीक आहे. फ्रेंड्स म्हणजे मित्र. युअर म्हणजे तुमचे. ठीक आहे. और युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स. तुमचे मित्र माझे मित्र. अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स म्हणजे आणि तुमचे मित्र हे आणि माझे मित्र हे लक्षात आहे. अँड माय फ्रेंड्स आर माय अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स म्हणजे आणि माझे मित्र तुमचे मित्र आहेत. ठीक आहे. फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स म्हणजे माझे मित्र. आर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स म्हणजे तुमचे मित्र हे माझे मित्र आहेत. आणि अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स म्हणजे माझे मित्र तुमचे मित्र आहेत. ठीक आहे. याचं काय अर्थ होईल, तुमचे मित्र हे माझे मित्र आहेत आणि माझे मित्र हे तुमचे मित्र आहेत. ठीक आहे. आणि द मोर वी गेट टुगेदर म्हणजे जेवढे आपण जास्त एकत्र येऊ, द हॅपियर वी विल बी म्हणजे तेवढेच आपण आनंदी आहोत. लक्षात द्या. याचा एकदा पुन्हा अर्थ सांगतो. फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स म्हणजे तुमचे मित्र हे माझे मित्र. ठीक आहे. अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स म्हणजे आणि माझे मित्र तुमचे मित्र. ठीक आहे. द मोर वी गेट टुगेदर म्हणजे जेवढे जास्त आपण एकत्र येऊ, द हॅपियर वी विल बी म्हणजे तेवढे आपण आनंदी आहोत. लक्षात द्या. सर्वांना समजलं. एकदा लक्षात द्या पुन्हा. हॅपियर म्हणजे काय होईल, तर आनंदी होईल. ठीक आहे. हॅपियर म्हणजे काय होईल, आनंदी होईल. आता पूर्ण हा सॉन्गचा मी पूर्ण अर्थ सांगत आहोत. सर्वांनी एकदा लक्षात द्या. ठीक आहे. द मोर वी गेट टुगेदर म्हणजे जेवढे आपण जास्त एकत्र येऊ. टुगेदर टुगेदर म्हणजे एकत्र एकत्र. द मोर वी गेट टुगेदर द हॅपियर वी विल बी म्हणजे जेवढे जास्त आपण एकत्र येऊ तेवढे काय राहू, आपण आनंदी राहू. ठीक आहे. पहिल्या कडव्याचा अर्थ काय होईल, जेवढे आपण जास्त एकत्र येऊ, 2, 10, 20, 30 तेवढे आपण काय राहू, आनंदी राहू. ठीक आहे. दुसऱ्या कडव्याचा अर्थ काय राहील, लक्षात घ्या. फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स म्हणजे तुमचे मित्र हे माझे मित्र आहेत आणि माझे मित्र हे तुमचे मित्र. ठीक आहे. द मोर वी गेट टुगेदर द हॅपियर वी विल बी म्हणजे जेवढे आपण जास्त एकत्र येऊ तेवढे आनंदी राहू. ठीक आहे. सर्वांना समजलं असेल. बघा इकडे लक्ष द्या. एक लहान मुलगा दुसऱ्या मुलाला काय म्हणतो, हॅलो. ठीक आहे. दुसरा मुलगा काय म्हणतो त्याला, हॅलो. ठीक आहे. तो विचारतो हाऊ आर यू म्हणजे तू कसा आहेस. तर तो काय उत्तर देतो, आय एम फाईन. थँक्यू म्हणजे मी ठीक आहे आणि चांगलं आहे. ठीक आहे, धन्यवाद असं तो दुसऱ्या मुलाला म्हणतो. ठीक आहे. तर यानंतर आपल्याला तुम्हाला समजले असेल मी असे अपेक्षा करतो. ठीक आहे. नाही समजलं असेल तर एकदा पुन्हा बघा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे छोटे छोटे शब्द लिहून दिलो ते आपल्या नोटबुकमध्ये लिहायचं आणि ते पाठांतर करायचं. ठीक आहे. एवढं बोलून मी आपला हा आजचा सेशन समाप्त करतो. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा.
आपल्याला यापेक्षा आणखी काही चांगलं शिकवता येईल ते मी प्रयत्न करीन माझ्याकडून. तुम्ही मला सांगा आणखी काही नवीन नवीन मी याच्यामध्ये बदल करू शकतो. एवढं करून आजचं क्लास समाप्त करतो.